सुमित्राबाई विचारतात, सारंगला शुद्ध आली का? अवंतिका म्हणते, नाही आई, येतील ते शुद्धीवर, डॉक्टरांनी सांगितलंय की ते शुद्धीवर येतील. आता सुमित्राबाई लगेच काळजी करतात, बाई बाई अजून तो शुद्धीवर आला नाही, मला जाऊ दे दवाखान्यात. आता ती अवंतिका म्हणते, आई तुम्ही खाली बसा बरं, टेन्शन नका घेऊ. हे बघा ऐका माझं, तिथे आहेत ना सगळे, उगाच तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाताल, त्रास करून घेताल. अहो डॉक्टर म्हणाले त्यांना शुद्ध येईल. मग सुमित्राबाई म्हणतात, अगं तो शुद्धीवर आलाच पाहिजे ग, तसंच होऊ दे, पण त्याला बघितल्याशिवाय बाई मला काही चैन पडणार नाही. मी जानकीला पण बराच वेळ झालाय, मी जाते हॉस्पिटलमध्ये. तेवढ्यात आजीबाई तिथे येऊन कळ लावतात. अवंतिका म्हणत असते, जानकी बहिणीशी बोलणं झालंय माझं, त्या काळजीपोटीच सांगतायत ना, तुम्ही जाऊ नका हॉस्पिटलमध्ये. आजीबाई म्हणतात, वा ग वा, शाणीच आहेस काय गो, एका आईला त्याच्या मुलाला भेटण्यापासून अडवतेस, ते पण त्या जानकीच्या सांगण्यावरून का ग? अवंतिका म्हणते, असं का बोलताय आजी तुम्ही, जानकी बहिणी काळजीपोटी सांगतायत ना. अहो आईनं बीपीचा त्रास आहे, तुम्ही विसरल्या का? त्यावर लगेच आजी म्हणतात, बस बस बस, पुरे करत त्या जानकीची वकिली करू नको, नाहीतरी जेव्हा बघाव तेव्हा तुम्ही जानकीचा जय जयकारच करत असता. तर जानकीने प्रत्येक गोष्टीमध्ये लुडबुड करायची सवय. आज ही जानकी माझ्या पोरीला सारंगला भेटण्यापासून अडवते, पण हा प्रसंग ऋषिकेशच्या बाबतीत झाला असता तर. आता सुमित्राबाई म्हणतात, अगं आई काहीचे काही काय बोलते. आजीबाई म्हणतात, नाही नाही सुमित्रे, मला काही असं तसं म्हणायचं नाही. ते म्हणजे समजा झालंच असतं असं, सुमित्रा जर भेटायला गेली नसती ऋषिकेशला, तेव्हा जानकी काय म्हणाली असती, काय बाई माझा नवरा इथे मृत्यूंशी झुंजत येतोय, पण त्याची आई भेटायला पण आली नाही ऋषिकेशला. मग आता अवंतिका म्हणते, आजी काय बोलताय, कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? आजीबाई म्हणतात, बरोबर तुम्हीच नेता कुठल्या गोष्टी कुठे, पण मी आहे तिथेच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सुमित्रा तुझी सासू आहे, तू तिची सासू नाहीये. अवंतिका म्हणते, हो मला माहिती आहे आजी, सून म्हणूनच आम्ही सांगतोय की आईनी इथेच थांबायला हवं. नाना एकटे ना घरात, आईनी नानांजवळ थांबायला पाहिजे. मग लगेच आजी म्हणते, एकटे कशाला आहेत, तू असतेस ना घरात दिवसभर, तशी तू लोळतच पडते दिवसभर. नाही तुझ्या वकिलीचे 4-2 किस्से सांग, तेवढंच त्यांचं मनोरंजन होईल. अवंतिका म्हणते, आजी तुम्ही काहीचे काही काय बोलताय. आता तेवढ्यात लगेच आजीबाई म्हणतात, जाय जाय सुमित्रे, तू जाय बरं सारंगकडे, लवकर जाय. तेवढ्यात आता अवंतिका म्हणते, आई थांबा, जायचं ना तर आपण दोघी जणी जाऊ हॉस्पिटलमध्ये. आता लगेच आजीबाई या सुमित्राबाई म्हणतात, अगं नानांजवळ कोण थांबेल? मग अवंतिका म्हणते, आजी आहेत ना, आजी थांबतील. आजी नानांना महाभारतातले किस्से पण सांगतील ना. अवंतिका आजीचंच उत्तर आजीला देते. तेव्हा आजी तिच्या ओरडतात आणि म्हणतात, ए गप्प बस, उगाच चुरू बोललो का मला, ते काही नाही, मी एकटी या घरात थांबणार नाहीये. नाही मी म्हातारी आहे, मला काही झालं तर कोण जबाबदार राहील? नाही त्याच्यापेक्षा सुमित्रे तू असं कर, नानांकरता आणि माझ्या करता या अवंतिकेला इथे थांबव. मग आता अवंतिका म्हणते, का हो आजी, मला का अडवताय तुम्ही, मी तशी पडूनच असते ना घरी, जाऊ दे ना मला. सुमित्राबाई म्हणतात, ए बाई तुमच्या दोघींच्या भांडणात मला पाडू नका बरं, मला जायचंय सारंगला भेटायला, मी निघाले. आता लगेच सुमित्राबाई निघतात, पण आजीबाई म्हणतात, बाई सावकाश जाय, गुंडूला सांग मी विचारलं म्हणून. आणि आता सुमित्राबाई गेल्यानंतर आजी टाळ्या वाजवतात आणि अवंतिकाला म्हणतात, कशी मज्जा आली तुझी, एक काम कर अवंतिका, तू महाभारतातले 2-4 किस्से पाठ कर आणि नंतर मला येऊन भेट, महाभारतातले किस्से लक्षात राहतील तुझ्या. आता अवंतिका डोक्याला हात मारते आणि विचार करते, काय करावं या म्हातारीचं, बाप रे अवघड आहे. असं म्हणून आता तिने सौमित्राला कळवलंय की अरे सौमित्र, आई हॉस्पिटलला यायला निघाल्यात. आता सौमित्र म्हणतो, कशाला पाठवायचं आईला, अगं काळजी करेल ना आई. अवंतिका म्हणते, आईला मी खूप समजवलं पण त्यांना राहावे ना, त्या तिथे यायला निघाल्यात. सौमित्र म्हणतो, बरं ठीक आहे येऊ देत, मी आहे इथे. मग अवंतिका म्हणते, मी नानांजवळ आहे इथे, तिकडे जे काही चालू आहे त्याचं अपडेट दे मला. अवंतिकाने असं म्हणून फोन ठेवला. आता ऋषिकेश विचारतो, काय रे काय झालं? मग सौमित्र सांगतो, अरे दादा आई इकडे यायला निघाली. आता तेवढ्याच जानकी येते तिथे. ऋषिकेश विचारतो, काय ग जानकी कुठे गेली होतीस तू? मग जानकी सांगते, अहो त्या बाईला शोधायला गेले होते मी, म्हणजे हिरव्या रंगाची साडी घातली होती बघा, आपल्या वॉर्ड मधून बाहेर आली, मला वाटते की ती ऐश्वर्या आहे. ऋषिकेश म्हणतो, काहीतरीच काय अगं जानकी, ती कशाला इथे येईल, तिची हिंमत तरी होईल का इथे यायची, तिचा चेहरा तर झाकलेला होता ना. जानकी म्हणते, अहो मी विचारलं होतं त्या बाईला, नर्सला, तेव्हा जे काही प्रकार घडला तो जानकी सांगते ऋषिकेशला आणि पुन्हा त्या नर्सला जाऊन विचारते, काय हो नर्स मला सांगा, तुम्ही त्या बाईशी बोलत होता, ती हिरव्या रंगाची साडी नेसलेली होती ती. मग आता ती नर्स घाबरते, कारण ती ऐश्वर्यानेच प्लॅन केलेली आहे ना. मग आता ती बाई म्हणते, नर्स अहो मॅडम, तिचा ना गैरसमज झाला होता त्या बाईचा, म्हणजे तिला ना तिच्या नवऱ्याला भेटायचं होतं आणि म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये जो पेशंट आहे तो आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे, सेम नाव आहे, पण तिचा गोंधळ झाला, ती इकडे आली. मग आता जानकी म्हणते, तुम्ही त्या बाईचा चेहरा पाहिला का? आता ती घाबरते बरं का नर्स आणि म्हणते, नाही नाही तिचा चेहरा मी कुठे बघितला, तिने झाकला होता ना, मी नाही बघितला हो तिचा चेहरा. काय हो मॅडम, काही प्रॉब्लेम झालाय का? जानकी
जानकी म्हणते नाही नाही काही प्रॉब्लेम नाहीये. आता जानकीला चांगलंच टेन्शन आलंय ऐश्वर्याचं. आता पुढच्या सीन मध्ये तर तुम्हाला खूप हसू येईल प्रेक्षकांनो, हसू पण येईल आणि विश्वास पण बसणार नाही की एखादी पोरगी बापासमोर अशी नाचते का. आता तो सयाजीराव काळजी करत असतो ऐश्वर्याची, तेव्हा ही ऐश्वर्या दारात येते तेव्हा नाचतच येते. रेशमाच्या रेघांनी असं गाणं म्हणते आणि नाचते. सयाजीराव म्हणतो काय ग ऐशू काय झालं. आता ऐश्वर्या नाचते नाचते आणि म्हणते वाह मज्जा झाली मला आज. आता सयाजीराव म्हणतो माझी पोरगी चांगली रंगात आली आज. कोणता बापाचा डायलॉग मारतो प्रेक्षकांनो, काहीच्या काही. आता लगेच सयाजीराव म्हणतो काय झालं, शाळेत असताना तू याच गाण्यावर नाचली होती साडी नेसून, काय झालं काय तुझ्या आनंदाला आज. मग आता ऐश्वर्या म्हणते अहो डॅडा आधी मी नाचले होते पण आज नाचवून आले मी, रणदिवेच्या घरातलं तिकीट घेऊन आलीये मी. त्यावर सयाजीराव म्हणतो अगं मला नाही वाटत ते रणदिवे तुला घरात घेतील. ऐश्वर्या म्हणते घेतील डॅडा घेतील. अरे डॅडा मी असा वजीर आहे की मी मेले जरी तरी माझा वजीर मला जिवंत ठेवेल. त्यावरती सयाजी म्हणतो कोणता वजीर आहे तुझा. मग ऐश्वर्या म्हणते सारंग. त्या सारंगचा वापर करून मी आता त्या घरात जाणार आहे डॅडा, आणि मी त्या घरात घुसले की मग त्यांच्या ताकदीची मी वाट लावणार आहे. त्या जानकीला वाटत असेल ती फार हुशार आहे पण तिला माहिती नाहीये की ही ऐश्वर्या किती शातीर आहे. सगळं जग जरी त्या जानकीच्या बाजूने असलं ना तरी माझ्या हातात माझा वजीर आहे आणि तो सारंग. सारंगचा वापर करून मी आता जग जिंकणार. इकडे सुमित्राबाई रिसेप्शनिस्टला विचारतात सारंगची रूम कुठे आहे आणि जातात सारंगच्या खोलीपर्यंत. तिथे जानकी आणि सौमित्रा ऑलरेडी असतातच. आता सुमित्राबाई आल्या आल्या जानकी म्हणते आई तुम्ही कशाला आल्यात हॉस्पिटलमध्ये. आता या सुमित्राबाई म्हणतात बाई मला नव्हतं चैन पडत. जानकी म्हणते अहो आई पण आम्ही सांगत होतो ना इथे काय होतंय. सारंग भाऊजी ठीक आहे. सुमित्राबाई म्हणतात नाही बाई मला बघू दे त्याला, मला काही चैन पडे ना. आता जानकी पाणी पिणी देते सुमित्राबाईंना. मग आता तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात आणि ते म्हणतात अहो त्या सारंग रणदिवे आहेत ना त्यांचं बीपी जरा लो झालंय आणि ते तोंडातल्या तोंडात नाव घेताय हो कोणाचं तरी. लगेच सुमित्राबाई रडायला लागतात बाई बाई कोणाचं नाव घेतोय मला बघू द्या त्याला सारंगला. आता जानकी म्हणते या सारंग रणदिवेच्या आई आहेत त्यांना भेटू द्याल का. मग डॉक्टर म्हणतात हो भेटा पण त्यांना त्रास नका देऊ जास्ती. मग आता सुमित्राबाई जातात सारंगला भेटायला बरं का. आता सारंगला म्हणतात सारंग अरे उठ रे बाळा मी आले रे तुझी आई. आता सारंग बरं का आईचं नाव घ्यायचं सोडून ऐश्वर्या ऐश्वर्या करायला लागतो. त्या बिचारे रडत असतात अरे सारंग उठ रे बाबा अरे त्रास होतोय रे आम्हाला. अरे तू असं काय करतोय डोळे उघडणं बाबा. आता त्या काळजीने बोलतायत. आता सारंग लगेच सुमित्राबाईंकडे पाहतो बरं का एकदा डोळे उघडून आले आहेत की नाही त्या काय बोलतायत पण मुद्दाम ऐश्वर्या ऐश्वर्या ओरडायला लागतो. आता त्या सुमित्राबाई म्हणतात ए बाबा अरे तिचं नाव कशाला घ्यायचं तू विसरून जाय त्या बाईला. आता सारंग म्हणतो आई ऐश्वर्याला बोलव ग मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. आता या सुमित्राबाई म्हणतात नाही बेटा नाही त्या बाईला आपण घरात नाही आणायचं आता. मग लगेच सारंग रडायला लागतो मोठ्याने आई मी मरून जाईल ग मी मरून जाईल ऐश्वर्याला बोलो आई ऐश्वर्याला बोलो. अगं आई कोणाला सांगू नको हे बघ जानकी वहिनी अडवणूक करेल तुझी नको सांगू. सुमित्राबाई म्हणतात बाई नको बोलू रे असं. सारंग असं काय करता मी जानकीला नाही दुखवू शकत. अरे नाव नको घेऊ तिचं. त्या तोंडावर हात ठेवतात त्याच्या. लगेच हा मोठ्याने आरडाओरडा करायला लागतो आई आई मी मरू लागलो आई आई मी मरू लागलो. लगेच तिथे डॉक्टर येतात त्याला चेक करतात आणि म्हणतात काय हो कोणाचं नाव भरवतायत हे. त्या बाईला घेऊन या इथे त्यांना त्रास होतोय ना त्यांना घेऊन या बरं. आता त्यांची तब्येत बिघडू लागली आहे. आता मला वाटायला प्रेक्षकांना डॉक्टर पण मिळालेला आहे. सारंगच्या नाटकाला या सुमित्राबाई लगेच भुली पण पडल्या बरं का. काहीच्या काही दाखवलंय म्हणजे स्वतःच्या नवऱ्यावर विश्वास नाही कोणावर विश्वास नाही. त्या ऐश्वर्यासाठी गेल्या हात जोडायला. शेवटी पुत्रप्रेम आहे बाबा पुत्रप्रेमापुढे त्या झुकल्या. मग जानकी विचारते काय झालं आई सारंग भाऊजी काय रडत होते काय बोलत होते काय झालं का आतमध्ये. मग सुमित्राबाई म्हणतात बाई मला काही त्याची अवस्था पावली जात नाहीये का जानकी. अगं तो आता त्या बोलणारच तेवढ्यात या चुप्प बसतात बरं का. त्यांना वाटतं जानकीला सांगितलं तर जानकी ऐश्वर्याला येऊ देणार नाही. काहीच्या काही दाखवलंय प्रेक्षकांना म्हणजे कालच तिची बोळवणी केली लगी आज घरी घ्यायला गेले ते. साड्या सुद्धा अजून 8 दिवसापासून त्याच दाखवत आहेत. काही असो इतका हसू येते प्रेक्षकांना लिटरली मला झोप येते या मालिकेचा रिव्ह्यू देताना. अशात खरं तर एवढी इंटरेस्टिंग आणि सॉलिड मालिका होती. मला फार मजा यायची मालिकेचा रिव्ह्यू देताना पण एवढा कंटाळा येतोय की काय सांगू. आता अचानक जानकी निघून पण जाते बरं का मध्येच. तेवढ्यात तिथे ती सिस्टर येते या बाईला मॅन्युप्लेट करते आणि म्हणते तुम्ही सारंग रणदिवेच्या आई का. अगं बाई किती तुमचा मुलगा खचलाय हो. आईचं मन हे आईचंच मन असतं ना. अहो एकदा आमच्या हॉस्पिटलमध्ये असंच झालं होतं. एकदा एका मुलाच्या आणि त्याच्या बायकोचं भांडण झालं आणि तो मुलगा त्याने जीव दिला हो. सॉरी त्या सिस्टर म्हणतात अहो एका मुलाचं त्याच्या बायकोवर फार प्रेम होतं पण घरच्यांनी त्या बायकोला भेटूच दिलं नाही हो. तो मुलगा त्या बायकोची आठवण काढतच मेला हो. आता लगेच या सुमित्राबाईंना सारंगची आठवण येते. त्या सुमित्रा म्हणतात बाई बाई असं काय सांगतायत. मग आता ती सिस्टर म्हणते अहो तुमची ती ऐश्वर्या का कोण अहो घेऊन या
तिला, बघा बाई तुमच्या पोराचा जीव वाचेल, मी सांगितलं म्हणून कोणाला सांगू नका, तुमच्या पोराचा जीव वाचेल म्हणून बोलले मी. आता सुमित्राबाई लगेच मॅन्युप्युलेट होतात आणि ऐश्वर्याच्या घरी जायला निघतात बरं का. आता हे सगळं ऐश्वर्याला त्या सिस्टरने फोन करून सांगितलंय, मॅडम तुमचं काम झालं बरं का. प्रेक्षकांना असे प्लॅनिंग प्लॉटिंग करायला लागले सगळे तर काय जगात काहीच अशक्य राहणार नाही, सगळ्यांच्याच इच्छा वाटेल त्या पूर्ण होतील नाही का. सिस्टर सांगते, अहो मॅडम तुमचं काम झालंय आणि माझे पैसे पाठवून द्या, त्या बाई तुमच्याकडेच यायला निघाल्यात बरं का. ऐश्वर्या म्हणते बरं बरं मी घेईल त्या गोष्टीची काळजी. आता जानकी येते तिथे, तेव्हा बघते सुमित्राबाई गायब. आता जानकी इकडे तिकडे बघते पण सुमित्राबाई कुठेच नसतात. जानकीला वाटतं कुठे गेल्या सुमित्राबाई, पण तिला काय माहिती ना कुठे गेल्या. आता ती रिसेप्शनिस्टला वगैरे विचारते कुठे काय आहे, दिसल्या का या बाई, पण जानकीला त्या कुठेच दिसत नाही. असो, आता बघा सयाजीराव विचारतो काय काय ऐश्वर्या झालं का तुझं काम. ऐश्वर्या म्हणते डॅडा आता झालंय माझं काम, त्या रणदिवेची शान सुमित्रा रणदिवे आपल्या दाराशी भीक मागत येणार. सयाजीराव म्हणतो ए ऐशू काही पण काय बोलते, ती सुमित्रा रणदिवे आपल्या घरी कशाला येईल. जानकी ऐश्वर्या म्हणते 200% खात्री आहे डॅडा, येणार म्हणजे येणार, त्या म्हातारीचा जीव आहे ना सारंगवर, सारंग शेंडे फळे त्यामुळे तिचा जास्ती जीव आहे त्याच्यावर, सारंगला वाचवण्यासाठी तिला शत्रूच्या दारात जरी जावं लागलं ना तरी ती येईल. प्रेक्षकांना तुम्हाला पटापट या मालिकेचा रिव्ह्यू देते मी, तुम्हाला बोर होऊ नये म्हणून जरा फास्ट सांगते तर बघा आता ऐश्वर्या म्हणते आली आली ती सुमित्रा रणदिवे, डॅडा तीच आहे, आता मला या कॅरेक्टरला सोडून दुसऱ्या कॅरेक्टरला धारण करायचंय, त्यामुळे डॅडा तू आता पुढचं सगळं सांभाळ. लगेच सयाजीराव म्हणतो हा पोरी तू टेन्शनच घेऊ नको, इथं तुझा बाप समर्थ आहे ना. आता लगेच या सुमित्राबाई आल्यात, सयाजीरावने दरवाजा उघडलाय, सुमित्राबाई कशा कावरं बावरं बघतात बघा त्या सयाजीरावकडे, आणि सयाजीराव म्हणतो तुम्ही इथं कशाला आलात, काय काम आहे तुमचं. लगेच सुमित्राबाई माफी मागतात, अहो हे बघा काहीही बोलू नका हो, मी माझ्या सारंगसाठी इथे आले. सयाजीराव म्हणतात पण तुम्हाला इथे यायची काही गरज नव्हती ना, तुम्ही तर तुमच्या घरातली घाण आमच्या घरात फेकून दिली, आता कशाला आला आमच्या दारात. मग सुमित्राबाई म्हणतात अहो असं नका बोलू हो भाऊजी, अहो असं बोलू नका, माझ्या मला एकदा ऐश्वर्याला भेटू द्या हो, असं बोलू नका भाऊजी. मग लगेच हे सयाजीराव म्हणतात काय चाललंय तुमचं, एकदा तुमची सून आणि लेवक माझ्या पोरीला घरी आणून फेकून देतात आणि तुम्ही इथे येऊन तुम्ही माझ्या पोरीला न्यायच्या गोष्टी करताय, माझ्या पोरीच्या डोक्यावर तर सगळं खापर फोडलं ना तुम्ही तुमच्या त्या मोठ्या सुनेनं, तुम्ही तर माझ्या पोरीला वाटेल ते बोललात. काय हो माझ्या पोरीची सुखाने पाठवणी केली होती ना मी, पण तुमच्या जानकीने खडा नारळानं ओटी पाठवून नाही आमच्या मायरी पाठवून दिली माझ्या ऐश्वर्याला. अरे यार प्रेक्षकांनो मी पण कन्फ्युज होते आता. असो, आता सयाजीराव म्हणतो मी काही भेटू देणार नाही माझ्या पोरीला. तेवढ्यात लगेच ऐश्वर्या येते आणि म्हणते डॅडा काय झालं, का ओरडताय तुम्ही. आता लगेच ऐश्वर्याने मेकअप पण चेंज केलाय बरं का एवढ्या वेळात, लगेच ती गरीब दुबळी झालेली आहे. ऐश्वर्या म्हणते अरे तुम्ही इथे आई, हे बघा मी काही तुमच्या घरी येत नाहीये आणि मी काही केलेलं पण नाहीये बरं का, मी इथेच आहे घरात. नाही तुम्ही जेव्हापासून माझी पाठवणी केली ना तेव्हापासून मी इथेच आहे, मी काही सूड उगवला नाही बरं का तुमच्या घरावर. अरे डॅडा सांग ना यांना की मी काही केलेलं नाहीये. आता सयाजीराव म्हणतो बघा माझी पोरगी कशी घाबरली. आता लगेच या सुमित्राबाई म्हणतात अगं ऐश्वर्या मी तुझ्यावर काही आरोप लावायला नाही आले ग, अगं मी इथे सारंगसाठी आली आहे. मग लगेच ऐश्वर्या म्हणते सारंगसाठी म्हणजे, मग लगेच सुमित्राबाई म्हणतात सारंगने आत्महत्याचा प्रयत्न केला. मग ऐश्वर्या अशी दाखवते तिला काही माहितीच नाही, ती म्हणते बापरे सारंगने असं का केलं, काय झालं असेल असं. आता लगेच सुमित्राबाई म्हणतात अगं ऐश्वर्या त्याचे प्राण वाचव ग, तुझ्याच हातात आहे, चल ना बेटा चल त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला चल. आता ऐश्वर्याचा हात धरते लगेच सुमित्राबाई. मग ऐश्वर्या नाटकं करते मी काही येणार नाही आई, मला माहिती आहे माझ्या नवऱ्याची अवस्था खूप वाईट आहे, मला खूप वाईटही वाटतं त्यांच्याबद्दल, पण मी कशी येऊ. अहो तिथे ती जानकी आहे ना, तिने मला इथे पाठवून दिलंय आणि नानांनी तर माझ्यावर आरोप लावलाय, मी त्यांना ढकलून दिलं. तुम्ही तर पाहिलं की सगळ्यांसमोर मला हकलवून दिलंय, तुम्ही सुद्धा माझ्या तोंडात मारली होती, तुमच्या मोठे सुनेनं मान सन्मानानं मला इथे पाठवून दिलं, मग मी कशी येऊ तुमच्या घरी. आता मुद्दाम ती सुमित्राबाईंना सगळं आठवून देते आणि त्यांना झुकायला लावते बरं का. सुमित्राबाई म्हणतात ऐश्वर्या मला सगळं माहिती आहे, मी जे तुला करायला सांगते ते तुझ्यासाठी अवघड आहे, पण बाई माझ्यासाठी नाही माझ्या सारंगसाठी ये ग बाई. लगेच ऐश्वर्या म्हणते नाही आई मलाही समजून घ्या, अहो जीवाच्या आकंताने मी सांगत होते मी नानांना ढकललं नाही, पण तुम्ही कोणी विश्वास नाही ठेवला, नाना असं का बोलले माहित नाही मला. मग सुमित्राबाई म्हणतात अगं नाना का खोटं बोलतील. मग ऐश्वर्या म्हणते नाना खरे आहे ना, मी खोटी आहे, तुमचे रणदिवे घर म्हणजे गोकुळ आहे, मी तुमच्यातलं कंस आहे. अहो तुमच्या मनामध्ये इतकं माझ्याबद्दल कटुता आहे तर कशाला आलात माझ्याकडे, जा तुम्ही जानकीकडे, तिथे जादूगर आहे ना, तुमच्या मोठ्या सुनेसमोर हात पसरा. नाही मी काही झालं तरी तुमच्यासोबत येणार नाहीये. आता इकडे जानकीला आलं टेन्शन, आई कुठे गेल्या. ऋषिकेश म्हणतो आई कुठे गेली, अगं खरंच सगळीकडे पाहिलं मी, आई कुठेच नाहीये. आता ही जानकी फोन करते बरं का अवंतिकाला, अवंतिका सांगते आई काही घरी नाहीयेत, आई तिकडेच आहेत. जानकी
जानकी सांगते अगं मी पण इथेच होते, आईंशी बोलत होते, आई कुठे नाहीच आहे, सगळं ठीक आहे ना वहिनी, अवंतिका विचारते. मग आता जानकी म्हणते हो हो सगळं ठीक आहे. आता जानकीला आलं टेन्शन, आई कुठे गेल्या. मग आता जानकी सुमित्राबाईंना फोन करते बरं का. आता तेवढ्याच सुमित्राबाई इकडे विनवण्या करत असतात ऐश्वर्याची. ऐश्वर्या असं बोलू नको ग, अगं मी हात जोडते ग, अगं सारंगसाठी चल बाई, मी भीक मागते तुझ्या पुढे, अगं चल ग बाई, अगं माझ्या सारंगसाठी चल, अहो भाऊजी समजवावं हिला. मग आता लगेच ऐश्वर्या म्हणते आई आई प्लीज हात नका जोडू तुम्ही, मी येते तुमच्या सोबत, तुम्ही किती अपमान करा माझा, पण मी तुमच्यासारखी वाईट नाहीये. आता लगली मुद्दाम उपकार केल्यासारखं दाखवते ऐश्वर्या आणि म्हणते तुमची इच्छा आहे ना मी यावं हॉस्पिटलमध्ये तुमच्या मुलाला वाचवावं, पण माझी ना एक अट आहे. आता ही ऐश्वर्या अट सांगायला लागते, तेवढ्या जानकीचा फोन येतो मध्ये, ऐश्वर्याला डिस्टर्ब होत असतं. आता तरी सुद्धा सुमित्राबाई तो फोन सायलेंट वर करतात. मग पुन्हा ऐश्वर्याला म्हणतात की चल ग ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते सांगते ना मी तुम्हाला, माझी अट तर ऐकून घ्या. पण पुन्हा जानकीचा फोन येतो आणि सुमित्राबाईंना डिस्टर्ब होतं. मग आता ऐश्वर्या म्हणते आई तुम्ही एक काम करा, माझी अट बीट काही ऐकू नका, आधी त्या जानकीचा फोन उचला. मग आता सुमित्राबाई म्हणतात नाही ग नाही, बोल तू बोल बाई, मी तुझी अट ऐकते. मग आता इकडे या तिघांचं डिस्कशन दाखवलंय. आता ही जानकी टेन्शन मध्ये असते, सुमित्राबाई फोन पण उचलत नाहीये, काय झालं. तेवढ्यात सौमित्र येतो आणि म्हणतो आपल्याला ना पोलीस स्टेशनला जावं लागेल. आता ऋषिकेश म्हणतो अरे आपण तर त्यांची उत्तरं दिलं ना, आपण कशाला जायचंय पोलीस स्टेशनला. मग आता हा सौमित्र म्हणतो दादा अरे काही नियम असतात त्यामुळे जावं लागतं. मग आता मला असं वाटतंय की आपली चौकशी पण होऊ शकते पुन्हा एकदा, कदाचित होऊ शकते. आता ऋषिकेश सौमित्राला आलं टेन्शन. सौमित्र म्हणतो जे काही आहे ते आपण तिथे जाऊन फेस करू. जानकी म्हणते जा तुम्ही दोघं जण, मी इथे सगळं फेस करते, तुम्ही काळजी करू नका जा. आता ते दोघं जण सगळे निघून जातात. तेवढ्यात जानकी विचार करते सगळं ठीक असेल ना घरी, काय झालं असेल, आणि तिथेच त्यांनी हा एपिसोड संपवलाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा जेणेकरून सगळ्या नव्या व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील. तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की कळवा.